ओम नमः शिवाय. हर हर गंगे, हर हर गंगे. गंगा दशहरा विशेष. स्वर्गातून पृथ्वीवर अवतरलेली एक दिव्य नदी, ज्या एका थेंबानेही पापाचा नाश होतो, जिच्या दर्शनाने आत्म्याला मोक्ष मिळतो आणि जिच्या अवतरणासाठी एका राजाने हजारो वर्षे कठोर तप केले. मित्रांनो, आज आहे पवित्र गंगा दशहरा. पण गंगा पृथ्वीवर कशी आली? भगवान शिवांनी तिला आपल्या जटांमध्ये का धारण केले? आणि या दिवशी स्नान दान का इतकं शुभ मानलं जातं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गंगा अवतरणाची अद्भुत पौराणिक कथा. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. प्राचीन काळात राजा सागर नावाचा एक पराक्रमी आणि धर्मप्रिय राजा होते. त्यांनी आपल्या सामर्थ्याचा प्रसार करण्यासाठी अश्वमेध यज्ञ सुरू केला. परंपरेनुसार यज्ञाचा घोडा जिथे जाईल तिथे त्या राजाचे साम्राज्य मानले जाई. पण अचानक तो घोडा गायब झाला. घोडा शोधण्यासाठी राजा सागरांच्या 60,000 पुत्रांनी संपूर्ण पृथ्वी खोदून काढली. शेवटी त्यांना तो घोडा कपिल मुनी यांच्या आश्रमाजवळ दिसला. संशय आणि अहंकारामुळे त्यांनी कपिल मुनींवर चोरीचा आरोप केला. त्यांच्या तपश्चर्येत व्यत्यय आणला. कपिल मुनी अत्यंत क्रोधित झाले. त्यांनी आपल्या तपशक्तीने सागर राजांच्या सर्व पुत्रांना त्या क्षणी भस्म केले. त्यांच्या आत्म्यांना मुक्ती मिळाली नाही. ते मोक्षासाठी तडफडत होते. अनेक पिढ्या गेल्या पण त्या आत्म्याची मुक्ती झाली नाही. अखेर राजा भगीरथ यांनी ठरवलं स्वर्गातील पवित्र गंगेला पृथ्वीवर आणायचं. त्यांनी हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवी गंगा पृथ्वीवर येण्यास तयार झाली. पण एक मोठी समस्या होती. गंगेचा वेग इतका प्रचंड होता की पृथ्वीचा आघात सहन करू शकले नसते. तेव्हा भगीरथांनी भगवान शिवांची आराधना केली. भगवान शिव प्रसन्न झाले. गंगा स्वर्गातून प्रचंड वेगाने खाली आली. पण महादेवांनी तिला आपल्या विशाल जटांमध्ये धारण केले. गंगेचा संपूर्ण वेग त्यांच्या जटांमध्ये शांत झाला. नंतर शिवांनी हळूहळू गंगेला पृथ्वीवर प्रवाहित केले. भगीरथ गंगेच्या पुढे पुढे चालत राहिले आणि अखेर गंगेच्या पवित्र जलाने सागरपुत्रांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त झाला. याच दिवशी गंगेचं पृथ्वीवर अवतरण झालं. म्हणून हा दिवस गंगा दशहरा म्हणून साजरा केला जातो. गंगा दशहराचे धार्मिक महत्त्व. धर्मग्रंथानुसार या दिवशी गंगेत स्नान केल्याने 10 प्रकारची पापे नष्ट होतात. म्हणून याला दशहरा असे म्हटलं जातं. या दिवशी गंगा स्नान, दान धर्म, जप आणि पूजा, शिव आणि गंगे मातेला अर्पण हे अत्यंत शुभ मानलं जातं. पंचांगानुसार 25 मे रोजी सूर्योदयापासून ते 26 मे पहाटेपर्यंत गंगा स्नान आणि दान करण्याचा विशेष पुण्यकाळ मानला जातो. जर गंगेत स्नान शक्य नसेल तर घरात स्नान करताना गंगेचं स्मरण करून प्रार्थना केल्याने हे पुण्य प्राप्त होते. गंगा ही फक्त नदी नाही, ती भारतीय संस्कृतीची जीवनवाहिनी आहे. आईसारखी पवित्र आणि मोक्षदायिनी आणि दिव्य शक्ती आहे. म्हणूनच आजच्या या पवित्र दिवशी हर हर गंगे म्हणत श्रद्धेने गंगा मातेला वंदन करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये हर हर गंगे नक्की लिहा. आणि अशाच हिंदू धर्म, पुराण आणि अध्यात्माशी संबंधित व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हर हर महादेव.